आदि नमन शंभु महादेवा आदि नमन शंभु देवाला बिरुबा देवाला खंडेरायाला तुळजा भवानी मातेला छत्रपती शिवाजी राजाला छत्रपती संभाजी राजाला राजमाता अहिल्या देवीला शाहू फुले आंबेडकरांना नमन हे भूमातेला जी नमन हे भूमातेला जी नमन हे भूमातेला जी पोवाडा गातो दुष्काळाचा गातो दुष्काळाचा तळमळणाऱ्या जीवांचा पोवाडा त्यांच्या तहानेचा रजीजी पोवाडा त्यांच्या तहानेचा रजीजी पोवाडा त्यांच्या तहानेचा रजीजी माळशिरस तालुक्याच्या पश्चिमेला शिखर शिंगणापूरचा डोंगर याच डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या 22 गावची ही करुण कहाणी शिंगणापूरचा महादेव समोर पाहत होता उजाड असं माळरान पिला पाखरांना सुद्धा प्यायला पाण्याचा थेंब नाही माणसं जगत होती ती फक्त जगण्यासाठी पिढ्यान पिढ्या मानेवरती बसलेला दुष्काळ आणि दुष्काळ पण ही माणसं संघर्षवान होती आणि आज सुद्धा आहेत शेळ्या मेंढ्या जगण्या साधन त्यात कुरण जाई जळून तप्त उन्हानं जिरहाजी तप्त उन्हानं जिरहाजी पोटासाठी किती वनवन पोटासाठी फिरे वनवन भटकंती जन्मोजन्म असे हे जीन जिरहाजी असं हे जीन जिरहाजी अब कस शिकावं मुला बाळांनी अब कस शिकावं मुला बाळांनी कायम वनवास अब कायम वनवास अव चिमणी तरसे एक थेंबाला कुठं शोधू घास कुठं शोधू घास कुठं शोधू घास महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराय सह्याद्रीच्या स्वातंत्र्याचा मूळ पाया घडला मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून यावा असा भाग संताजी घोरपडे यांच्या 60,000 घोड दलाला ज्यांनी आपल्या पोटात सामावून घेतलं ती राजदरा संभा बाबा दरा भाळखोरी दरा वाघदरा अस्वल दरा याच भूभागातील गिरवी भाम मांडकी कोथळे कारुंडे तसेच शिंगोर्णी बचेरी असा उत्तर दक्षिण डोंगर पायथ्याचा प्रदेश मुघली सत्तेतील घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे ते संताजी घोरपडे या परिसरातील मावळ्यांना घेऊन लढत होते शूरवीर बाबूराव पवार व मकाजी देवकाते याच परिसरातील देवकाते मकाजी वीर देवकाते मकाजी वीर शूर बहादर बाबूराव पवारे बिलीब घाट असा लढला औरंग्याच्या सैन्याला भिडला लाखो गनिमांना तो लढला स्वराज्याच्या रक्षणाला मकाजीचा इतिहास दडला हो जी मकाजीचा इतिहास दडला हो जी मकाजीचा इतिहास दडला हो जी 350 वर्षापूर्वी ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं ते टिकवलं अहो त्यांना मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाणीही मिळालं नाही अहो शेती तर सोडाच पण माणसांच्या आणि जनावरांच्याही पाण्याचे हाल सोसणारा हा भाग पण इथली काटक कणखर संघर्षशील माणसं डगमगली नाही भल्या मोठ्या डोंगराची रांग भल्या मोठ्या डोंगराची रांगे दऱ्या खोऱ्या आणि माळराने मध
धोंड्याची रासे माझा दगड धोंड्याची रासे बोरी बाबाळी सहेवने बोरी बाबाळी सहेवने अशा मातीला हो झुंझुन अशा मातीला हो झुंझुन शेती केली अशी निर्माण शेती केली अशी निर्माण केलं जगण्याचं ते साधन जीजी केलं जगण्याचं ते साधन जीजी केलं जगण्याचं ते साधन जीजी आमच्या 22 गावच्या शेती शिवाराला पाणी मिळेल या आशेनं उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नात शेतकरी कष्टकरी इथला भूमिपुत्र दंग झाला आणि स्वप्न पाहू लागला गोकुळावते रेल गावात पाणी मिळेल साऱ्या शिवारास डोळ्या पुढे धनाची रास डोळ्या पुढे धान्याची रास हिरवा चारा गोरा ढोरास चांगलं शिक्षण मुला बाळाच आनंदाच्या होत्या गुदगुल्या आनंदाच्या होत्या गुदगुल्या बळी राजा सजिरहाजी बळी राजा सजिरहाजी पोटाची भूक भागवण्याचा लढा लढवला भाकरीचा संघर्ष लढवला पण राजकीय कपटी आसमानी संकट उभं झालं इथं पाणीच येईना डाव साधला वैर्यानी डाव साधला रखरखत्या उन्हाच्या झळा रखरखत्या उन्हाच्या झळा करपला मळा पोटात गोळा जगाव का मराव कळना लेकरा बाळाची होई जाईना शाळा शिकाया पोर जाईना कुठं हाय विकास दावाना हजीजी कुठं हाय विकास दावाना हजीजी कुठं हाय विकास दावाना हजीजी अहो डाव साधला त्या वैर्याने अहो डाव साधला त्या वैर्याने केला चुराडा स्वप्नांचा केला चुराडा साठी केली ना तरतुदे पाण्यासाठी केली ना तरतुद घातला की खोडा पाण्यासाठी केली ना तरतुद घातला की खोडा झाला स्वप्नांचा चोळा मोळा झाला स्वप्नांचा चोळा मोळा त्यात बळीराजा फसवला भोळा त्यात बळीराजा फसवला भोळा पोटात भुकेचा गोळा पोटात आगीचा गोळा पोटात भुकेचा गोळा पोटात आगीचा गोळा उघड महादेवा आता तुझा तिसरा डोळा आता भारे सगळे गोळा आता भारे सगळे गोळा आणि फिरवू लबाडावरती पोळा अहो पर मुलखाचे आमदार त्यांना नाही देण घेण तुमचे नाही देण घेण अहो दिले निवडून आपण त्यांना झाले बैमाने अहो दिले निवडून आपण त्यांना झाले बैमाने अहो झाले बैमाने जी जी रे जी जी अहो पुतना मावशीचं प्रेम तयाचे अहो पुतना मावशीचं प्रेम तयांचं पान्हा विषारी तयांचा पान्हा विषारी आईचं प्रेम या भूमीवर अहो मातेचं प्रेम या भूमीवर उत्तम राव जानकर देई ललकारी उत्तम राव जानकर देई ललकारी उत्तम राव जानकर देई ललकारी तुमच्या न्यायासाठी रे तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी रे तुमच्या हक्कासाठी या तुमच्या न्यायासाठी रे तुमच्या हक्कासाठी माय बाप बंधू भगिनीनो थोडा विचार करा अब आपल्या मनाला प्रश्न करा पर मुलखाचा आमदार आपण निवडून दिलं त्याच्या मनाला आपलं हाल बघून जरा सुद्धा बाजार फुटला नाही कारण दगडासारखा निगरगट्ट असलेल्या कोरड्या काळजाला कशी बरं कणव येईल आपण आता चिंता करू नका आपली ही दशा बघून एका महायोद्ध्याचे ठेकळावानी काळीज विरघळलंय आणि दंड ठोकून लढायला तो सज्ज झालाय आलं नेतृत्व दमदारे आलं
नेतृत्व दमदार नेता कणखर आपला आमदार अहो उत्तम राव जानकर मर्दा उठ लढाया तयार हा कद तो हो न समजदार गट तट बाजूला सारे उत्तम राव पुढे आमदार खंबीर पाठिंबा करू निर्धार जनशक्ती ही आपली जोरदार सरकारी तिजोरीच भोडदार सरकारी तिजोरीच भोडदार शासनास